माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते। या सुरणाच्या भाजीची रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे। हे दिसायला दिसतं दगडासारखं, पण हे शरीरासाठी खूप चांगलं आहे। एक प्रकारचं कंदमूळच आहे हे। पूर्ण त्याचं कवच इतकं जाड असतं की ते काढेपर्यंत नाकीनऊ झालं होतं माझ्या। पूर्ण ती माती असतं ह्याचं कवच। कासवाच्या कवचाप्रमाणे कठीण असतं ते। दिसताना खूप मोठं दिसतं, पण कापून जेव्हा ह्याच्या आतलं सगळं गर काढतो तेव्हा ते खूप छोटंसं थोडंसंच होतं। ते तुम्ही बघू शकता कसं कट केलं आहे त्याला। किती मेहनत लागली मला हे कट करायला। मला जेवढी मेहनत कट करायला आणि बनवायला लागते तेवढंच हे टेस्टी लागतं खाण्यासाठी। फिश लवरना माहीत असेल, हे फिशसारखंच लागतं सेम। फ्राय करताना वाससुद्धा फिशसारखाच येतो ह्याचा। दिसायला ही फिश फ्रायसारखंच दिसतं हे, पण नाही, हे व्हेजिटेरियन लोकांसाठी व्हेजिटेरियन आहेत ते खाऊ शकतात हे। ते मी त्याचे छोटे छोटे काप करून घेते आणि त्यानंतर मी पुढची रेसिपी तुम्हाला शेअर करतेच। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। एवढा कचरा, एवढंसं सुरण। इथे कापलेलं सुरण मी भिजवून ठेवते थोडा वेळ, कारण त्याच्यामुळे खाज उठत होती माझ्या हाताला। त्यानंतर मी करायला घेतला उरलेल्या चपातींचा पिझ्झा। फर्स्ट टाईमच मी अशा पद्धतीने पिझ्झा बनवला आहे। आता तर बघूया कसं होतं, फसतो का होतो बघूयाच। तुम्हालाही दाखवते, चला।
मसाला इथे ठेवला मी बनवून आणि शिजतोय आता. चल ते पिझ्झा लागले. पिझ्झा झालेला आहे माझा. सगळं आवरून स्वच्छ. थोडंसं पाणी ॲड करायचं आपल्याला. शिजण्यापुरतंच ठेवायचं आपल्याला पाणी. ॲड करून घ्यायचं आपल्याला ह्यात आता. जसं वाटेल मी हे बंद करणार आहे. आता याचं पाणी आटलंय. ते थंड झालं की मग आपल्याला फ्राय करायचं आहे. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया